नमस्कार. अनेकदा कायदेशीर गोष्टी खूप क्लिष्ट वाटतात नाही का? पण आज आपण असाच एक महत्वाचा विषय म्हणजेच हिंदू उत्तराधिकार कायदा एका कुटुंबाच्या गोष्टीतून एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भेटूया शामरावांना. एक शेतकरी. त्यांच्या मनात त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीबद्दल खूप प्रश्न आहेत. माझ्यामागे कोणाला काय मिळणार? लग्न झालेल्या मुलीचा हक्क आहे का? आणि ज्या मुलाने धर्म बदललाय त्याच्या मुलांचं काय होणार? हे प्रश्न फक्त शामरावांची नाहीत, आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतात. शामरावांचे हे प्रश्न आपल्याला वारसा कायद्याच्या अगदी गाभ्यापर्यंत घेऊन जातात. चला तर मग एक एक करून या प्रश्नांची उत्तरे शोधूया. आता बघा, पहिला प्रश्नच किती महत्वाचा आहे. कुटुंबात एक नवीन सदस्य येणार आहे. शामरावांची सून गर्भवती आहे. मग तिच्या पोटातल्या बाळाच्या हक्काचं काय? हा एक मोठाच प्रश्न आहे. आणि इथेच आपला कायदा खूप विचारपूर्वक बनवला हे दिसतं. कलम 20 नुसार गर्भातल्या बाळाला सुद्धा वारसा हक्क असतो. हो, अगदी बरोबर. म्हणजे जर ते बाळ नंतर जिवंत जन्माला आलं तर त्याला संपत्तीत तसाच हक्क मिळतो जसा काही त्याचा जन्म त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या आधीच झाला होता. कमाल आहे ना? बरं, गर्भातल्या बाळाचा प्रश्न तर सुटला. आता वळूया शामरावांच्या दुसऱ्या मोठ्या प्रश्नाकडे. त्यांच्या विवाहित मुलीच्या हक्काचं काय? हा खरंच खूप कुटुंबांना पडणारा प्रश्न आहे. मुलीला, विशेषतः लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला, वडिलोपार्जित संपत्तीत मुलासारखाच हक्क मिळतो का? अनेक वर्ष याचं उत्तर नाही किंवा कदाचित असं होतं. पण आता कायद्याने यावर अगदी स्पष्ट उत्तर दिलंय. आणि ते उत्तर आलं 2005 साली. हे वर्ष लक्षात ठेवा, कारण याच वर्षी हिंदू उत्तराधिकार कायद्यात एक खूप मोठी ऐतिहासिक सुधारणा झाली. या सुधारणेनुसार कलम 6 मध्ये बदल झाला आणि या बदलाने काय झालं तर मुलीला मुलाप्रमाणेच जन्मतःच वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क मिळाला. ती सुद्धा मुलासारखीच सहदायक म्हणजे जॉईंट हेअर झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचं लग्न झालं काय किंवा नाही झालं काय, तिच्या या हक्कावर काहीही परिणाम होत नाही. हा हक्क तिचाच राहतो. ठीक आहे, मुलीच्या हक्काचा मुद्दाही स्पष्ट झाला. पण आता शामरावांपुढचा प्रश्न जरा जास्त गुंतागुंतीचा आहे. जर कुटुंबातल्या कोणी धर्म बदलला तर त्याच्या मुलांच्या वारसा हक्काचं काय होतं? यासाठी कायद्याचं कलम 26 खूप महत्वाचा आहे. कायदा इथे दोन गोष्टी अगदी वेगळ्या करतो. एक, जी मुलं पालकांच्या धर्मांतराच्या आधी जन्माली आहेत त्यांचे हिंदू नातेवाईकांच्या संपत्तीतले हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतात. त्यांना त्यांचा वाटा मिळतोच. पण जी मुलं धर्मांतरानंतर जन्माला आली आहेत त्यांना मात्र त्यांच्या हिंदू नातेवाईकांच्या संपत्तीत वारसा हक्क मिळत नाही. बरं, आता आपल्याला हक्क तर समजले, पण हे हक्क फक्त कागदावर राहून चालणार नाहीत ना? ते प्रत्यक्षात आपल्या नावावर कसे करायचे? याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे? त्यासाठी आपल्याला जावं लागतं तलाठी कार्यालयात. आणि तिथे काही कागदपत्र लागतात, जसं की मालमत्ता मालकाचा मृत्यूचा दाखला, आपलं नातं सिद्ध करणारा पुरावा म्हणजे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीची कागदपत्र जसं की 7/12 उतारा आणि वारस नोंदणीसाठीचा एक अर्ज. ही सगळी कागदपत्र जमा केली की प्रक्रिया सुरू होते. तर हे सगळे कायदेशीर नियम लागू झाल्यावर शामरावांच्या मालमत्तेची वाटणी अखेर कशी झाली असेल? पाहूया. बघा, कायद्याने किती छान न्याय केला. शामरावांच्या मुलाला आणि मुलीला दोघांनाही अगदी समान वाटा मिळाला. त्यांच्या सुनेच्या गर्भातल्या बाळासाठी एक हिस्सा राखून ठेवण्यात आला, जो जन्मानंतर त्याला मिळेल. ज्या नातवाचा जन्म धर्मांतराच्या आधी झाला होता त्याला वडिलांचा पूर्ण हक्क मिळाला. आणि हो, जो नातू धर्मांतरानंतर जन्मला होता त्याला मात्र या वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळाला नाही. शामरावांच्या या गोष्टीतून आपल्याला हिंदू उत्तराधिकार कायद्याबद्दल काही खूप महत्वाच्या गोष्टी कळाल्या. चला, त्या पुन्हा एकदा लक्षात घेऊया. सगळ्यात पहिलं, गर्भातल्या बाळाला सुद्धा वारसा हक्क असतो. दुसरं, मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत मुला इतकाच समान हक्क आहे. तिसरं, धर्मांतर केलेल्या व्यक्तीच्या मुलांचे हक्क ते कधी जन्मले यावर अवलंबून आहेत. आणि एक शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा, कलम 28 नुसार कोणताही आजार किंवा शारीरिक व्यंग आहे म्हणून कोणालाही वारसा हक्कांपासून दूर ठेवता येत नाही. म्हणूनच हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 हा आपल्या हक्कांचा एक प्रकारे रक्षण करता आहे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा, गर्भातलं बाळ असो किंवा धर्मांतर केलेल्या व्यक्तीचं मूल, प्रत्येकाला न्याय मिळावा हाच या कायद्याचा उद्देश आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच, आपले हक्क मिळवण्यासाठी
आधी ते जाणून घेणं हीच सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी नाही का? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.